सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी. मी बाबाची सेविका ज्योती जगने. प्रचार प्रसारच्या माध्यमातून शिकण्याचा आणि शिकवण्याचा पण प्रयत्न करते जी. आपण कोणत्या शब्दामध्ये चुकतो तर दुखतो जी. आम्ही सेवक, काम झालं माझं आणि काय करू तुझं असं व्हायला नको जी. आपण जे शब्द बोलतो, जो सत्य मर्यादा प्रेमाने राहतो, 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचा पालन करतो आणि कोणत्या शब्दामध्ये थोडीशी पण चुका झाली तर भगवंत त्यांची परीक्षा घेतो जी. बघा सेवकांनो, मी तुम्हाला बाबांच्याबद्दल थोडक्यात सांगत आहे. आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत प्राप्ती केली आणि एका परमेश्वराला प्राप्त करून स्वतःचे कुटुंब सुख समाधानीने केलं आणि सुखाने जीवन जगू लागले आणि लोक पण त्यांच्याकडे येऊ लागले. कारण बाबांनी तर स्वतःच्या कुटुंब सुखीनं सुख समाधानी झाली होती. बाबांना कोणती गरज होती जी की दुसऱ्याचे पण दुःख दूर करायचे. ह्या मानव धर्माचे लोकांचे आपण ह्या मार्गाचे सेवक आहो. आपल्याला ही जाणीव पाहिजे की आपण सर्व एक आहो. असं व्हायला नको. आपण शब्दामध्ये गुंतो, माझ्याशी पण चुका झाले, मी पण वाईट बोलले जी, एवढे मी दुःखी झाले की आज मी दुःखी आहे. ह्या भगवंताच्या समोर मी शब्द आपल्या चुकाची माफी मागत आहे. बघा सेवकांनो, बाबांनी तर आपलं स्वतःचे कुटुंब सुखी केलं होतं. त्यांना कोणती गरज होती की दुसऱ्याचे पण दुःख करायचं. पण बाबा आमच्यासारखे नाही. बाबांनी स्वतःचे कुटुंब सुख समाधानीने केलं आणि सर्व ह्या मानव धर्माचे पण लोकांचे दुःख दूर केले आणि प्रचार प्रसार केले, दौरा केले गावोगावी जाऊन जी. बाबांनी जातपात नाही बघितले जी. बाबा गावोगावी पैदल गेले, सायकलनं गेले, बैलबंडीनं गेले. पण आज आपण असे बनू नाही शकत. आपण मानव धर्माचे सेवक आहो. आपल्याला जाणीव पाहिजेत होती. आज मी पण चुकली तर दुखली जी. बघा सेवकांनो, बाबा आमच्यासारखे नव्हते जी. बाबा प्रेमळ, आमची आई प्रेमळ. आमच्यासारखी आम्ही आईसारखे होऊ नाही शकत. कधी आपण बोलू काय ना करू काय, इकडे चांगलं बोलतो आणि मागे वाईट बोलतो. आमच्या सेवकामध्ये अशी नाही पाहिजे जी. बघा सेवकांनो, आम्हाला ज्या पहिल्या दिवसाची आठवण करायला हवं. जे शब्द मिळाले पण आम्ही चुकतो. घरी थोड्या गोष्टीमध्ये भांडण होतो तर आपण काही पण बोलून देतो. असं व्हायला नको. पण त्या शब्दामध्ये परमेश्वर एवढे परीक्षा घेतात की काय सांगू. आणि आपण दुःखी होतो जी. सुखाने जीवन जगतो, हसी खुशीने राहतो आणि आपण आपल्या कर्माने चुकतो आणि कोणत्या शब्दामध्ये चुकतो तर भगवंता परीक्षा घेतो. आपण याची त्याची चुगल्या करणार नाही. ह्या मार्गामध्ये आपल्याला असं जमत नाही. आपण ह्या मार्गामध्ये ह्या भगवंताच्या चरणी मेलेलो आहो. आपल्याला त्याचं पालन करायला हवं. भगवंताने आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे, त्याचं पालन करायला हवं. 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचा पालन करायला पाहिजे. कारण भगवंताने आपल्याला जे 4 तत्व 3 शब्द 5 नियमांची बाराखडी दिलेली आहे, त्यांचं आम्हाला तंतोतंत पालन करायला हवं. नमस्कार जी. मी बाबाची सेविका ज्योती जगने प्रचार प्रसारच्या माध्यमातून सांगत असते. पण मी पण आज चुकली जी, तर त्याबद्दल मी माफी मागते. सर्वांना नमस्कार जी.